त्याच्यात रवा टाकलेला आहे, नंतर मैदा टाकलेला आहे, एक अर्धी वाटी मैदा होतं, नंतर अर्धी वाटी आपण तांदळाची पिठी टाकली आणि 2 चमचे रवा टाकलेला आहे। ह्या सगळ्या या ज्या मिश्रणाला थोडंसं भाजून घेतलेलं आहे आणि एका बाजूला आपण असं कोमट पाणी करून घेतलेलं आहे। हां, आता आपल्याला पुढे हे जे मिश्रण आहे हे एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। हे लाईटली आपण जे भाजतोय ना त्याच्यामुळे त्याला खमंगपणा छान येतो वड्यांना, त्याच्यामुळे ती महत्त्वाची स्टेप आहे। त्याला लाईटली आपल्याला भाजून घ्यायचं आहे थोडंसं। आता मी इथे काय टाकणार आहे, इथे मीठ टाकणार आहे, नंतर सोडा, थोडा किंचित सोडा, जास्ती नाही, थोडासा 1-2 चिमूट, भरपूर कोथिंबीर। या सगळ्या गोष्टी मी टाकलेल्या आहेत, कोथिंबीर पण टाकलेली आहे बऱ्यापैकी, मला वाटतं 3 ते 4 चमचे आपण कोथिंबीरचे घेतलेले आहेत। आणि पाणी आता मी घेणार आहे, कोमट पाणी घेतलेलं आहे। एका बाजूला तेल तापत ठेवूया। मिश्रण चांगलंच गरम आहे, थोडंसं थंड करून घ्यायचं आहे। कांद्याला पण स्वतःचं पाणी असतं, त्याचं पाणी त्याला कांद्याला पण सुटणार आहे मीठ टाकल्यानंतर। त्याचबरोबर आपण थोडंसं आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं याच्यात। बस हे व्यवस्थित मळून झालेलं आहे। बस आता याचे छोटे गोळे करून घ्यायचे आपल्याला। हातानेच त्याला मी दाबून घेतोय। मध्यम आचेवर तळून घ्यायचे आहेत, मध्यम आचेवर करायचं आहे आपल्याला, जास्ती गरम नको तेल, नाहीतर ते आतून कच्चे राहू शकतात। एकदम कुरकुरीत आणि मस्त होतात ते। आणि मी म्हटल्याप्रमाणे ते मैद्याचा आपल्याला जर वापर नसेल करायचा तर या ठिकाणी आपल्याला सबस्टिट्यूट करता येईल, कणिक वापरता येईल आपल्याला। थोडेसे डार्क होतील पण छान होतात, तरी पण कणकणी थोडेसे मऊ पडतात, पण त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये तांदळाची पिठी पण टाकलेली आहे, रवा पण टाकला आहे, त्याच्यामुळे ते ॲडजस्ट होईल, व्यवस्थित होईल। बाहेर तिथे जे मिळतात ते जरा मोठ्या साईजचे असतात, पण मी छोटे करतोय जरा। छोटे खायला पण छान वाटतात, दिसायलाही छान दिसतात, त्या दृष्टीने थोडे छोटे करतोय। वाह, मस्त झालेत कुरकुरीत। याला आपण जे रवा वापरला त्याच्यामुळे बघा त्याला छान क्रिस्पी असं टेक्स्चर पण आलेलं आहे आणि छान दिसत आहेत ते। जर तुम्हाला आवडत असेल तर त्याच्यामध्ये कोथिंबीर तर आपण टाकली, पण त्याचबरोबर थोडीशी मेथी चिरून टाकली तर त्याची एक वेगळी चव लागते, खूप मस्त चव लागते त्याची पण। ट्राय करून बघा। बस याच्या सोबतीला काय, तुम्ही केचप म्हणा, हिरवी चटणी म्हणा, काही जे असेल अवेलेबल ते द्यायचं आहे, पण स्वतःचीच या वड्यांची चव खूप मस्त आहे। टेस्ट करतोय, छान मस्त। एकदम खुसखुशीत झाले आणि मस्त झालेत वडे। तयार आहे आपले मधुर वडे। तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या। मधुर वडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मैदा, कोथिंबीर, तांदळाचं पीठ, कांदा, रवा, कढीपत्ता, हिरवी मिरची, मीठ, हळद, हिंग आणि खायचा सोडा। कृती: प्रथम पॅन मध्ये 2 चमचे तेल गरम करून त्यामध्ये चिरलेला कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा। त्यामध्ये हिंग, 1 ते 1.5 चमचा बारीक चिरलेली मिरची, हळद, 2 चमचे रवा, 1.5 वाटी मैदा आणि 1.5 वाटी तांदळाचं पीठ घालून मिश्रण भाजून घ्यावं। हे मिश्रण एका बाउल मध्ये काढून त्यामध्ये मीठ, कोथिंबीर आणि पाणी घालून पीठ मळून घ्यावं। या मिश्रणाचे छोटे गोळे बनवावेत, त्याचे वडे तयार करून ते गरम तेलामध्ये तळून घ्यावेत। गरमागरम वड्याच्या रेसिपी नंतर आता आपण दुसरी रेसिपी करणार आहोत गोड धोडाची। आपण करणार आहोत आता रोज काला जामुन।
म्हणजे आपण गुलाबाच्या फ्लेवरचे कालाजामून बनवणार आहोत। रेसिपीचं साहित्य पण खूप जास्त नाही आहे आणि बनवायला एकदम इझी अशी रेसिपी आहे। सगळ्यात आधी आपण साहित्य बघूया। लागणारं साहित्य आहे खवा, मैदा, पनीर, रोज सिरप, काजू, गुलकंद, नंतर आपण घेतलं इथे कॉर्नफ्लॉवर, वेलची पावडर, नंतर बेकिंग पावडर, साखर आणि रवा हे साहित्य घेतलेलं आहे। साहित्यामध्ये मुख्य म्हणजे प्रमाण याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं आहे। आपण जो आता खवा घेतला आहे, आता त्यात खव्याचा जो हरियाली मावा जो येतो तो मिळत असेल तर तो गुलाबजाम किंवा या प्रकारच्यासाठी खूप मस्त मावा येतो। तो नसेल तर आपला साधा जो काय अवेलेबल आहे तो आपल्याला खवा घ्यायचा आहे आणि आपल्याला साधारणपणे 1 वाटी आपण जर खवा घेतला असेल तर आपल्याला पाऊण वाटी पनीर घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये मी पाऊण वाटी म्हणजे खव्याची जी क्वांटिटी आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी क्वांटिटीचं पनीर घ्यायचं आहे आपल्याला। 1 वाटी जर आपण खवा घेतला असेल तर पाऊण वाटी आपल्याला पनीर घ्यायचं आहे। म्हणजे आपली जी खव्याची क्वांटिटी आहे त्याच्यापेक्षा थोडंसं कमी असं पनीर घेतलेलं आहे। आपण दोन्ही या गोष्टी मिक्स केलेल्या आहेत। नंतर मी इथे टाकणार आहे मैदा। 1-2 चमचे आपण मैदा पहिले टाकूया, जर लागला तर आपण नंतर आपल्याला याच्यातलं जे पाण्याचं प्रमाण मॉइश्चर किती आहे त्याच्या हिशोबाने आपल्याला पुढे जर लागला तर आपल्याला मैदा टाकायचा आहे। ठीक आहे, आता मी इथे टाकणार आहे सुजी, ज्याला म्हणू आपण रवा। 1.5 चमचा हा रवा टाकणार आहे मी। कॉर्नफ्लॉवर आपण 1 चमचा टाकतो याच्यात।